तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही आणि आजूबाजूचं सगळं काही अशा गोष्टींपासून बनलेलं आहे, ज्या आपल्याला दिसत नाहीत. आता तुम्ही विचार करणार, या न दिसणाऱ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? डोळ्यांना न दिसणारी, पण पदार्थाची रचना करणारी सर्वात लहान एकक कोणती? याच प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण थोडा इतिहास पाहूया. सगळ्यात आधी डाल्टन हे म्हणाले, की सर्व काही हे अणू अर्थात ॲटम पासून बनलेले आहे. हे अत्यंत लहान इनडिव्हिजिबल कण आहेत. प्रत्येक मूलद्रव्य अर्थात एलिमेंट याचे अणू सारखे असतात आणि संयोग अर्थात कंपाऊंड तयार करण्यासाठी ॲटम एकत्र येतात. पण नंतर वैज्ञानिकांनी ॲटमचे आतले रहस्य उघडले. इलेक्ट्रॉनचा शोध घेतला जे जे थॉम्सन यांनी. ते म्हणाले, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असलेले कण आहेत. प्रोटॉनचा शोध घेतला गोल्डस्टीन यांनी. ते म्हणाले, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असलेले कण आहेत आणि अणूची ओळख ठरवतात. न्यूट्रॉनचा शोध घेतला चॅडविक यांनी. हा कण न पॉझिटिव्ह आहे न निगेटिव्ह, पण हा ॲटमच्या न्यूक्लियसला एकत्र धरून ठेवतो. या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेत विचारलं जातं, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोणत्या वैज्ञानिकांनी शोधले? चला, मग आता आपण एकदम जवळून सुरुवात करूया. ही बघा एक शहर, इमारती, रस्ते, गाड्या. पण हे सगळं नेमकं कशापासून बनलेलं आहे, हे आता हळूहळू समजून घेऊया. आणि आता समुद्र किनाऱ्यावर हातात घेतलेली एक छोटीशी वाळूची कण. पण खरी गंमत इथे आहे. एका एका वाळूच्या कणामध्ये संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर जितके वाळूचे कण आहेत, त्यापेक्षा जास्त ॲटम असतात. हो, ॲटम. डोळ्यांना न दिसणारे, पण संपूर्ण विश्वाची रचना करणारे. आणि आता पुढचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? हे सगळे ॲटम एकसारखे असतील का? याचं उत्तर आहे नाही. आणि हाच मुद्दा स्पर्धा परीक्षेत खूप महत्वाचा आहे. कारण ॲटम एकसारखे नसतात, म्हणूनच वेगवेगळी एलिमेंट अस्तित्वात आहेत. हे थोड्या सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. तुम्हाला आईस्क्रीम आवडतं ना? व्हॅनिला आणि चॉकलेट दिसायला वेगळी, चवीला वेगळी, कारण त्यांची रचना वेगळी असते. तसंच अणूंचं आहे. ॲटम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता एक थेट स्पर्धा परीक्षेचा प्रश्न लक्षात ठेवा. मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थामध्ये फक्त एकाच प्रकारचे ॲटम असतात, तो पदार्थ म्हणजे एलिमेंट. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा. आजपर्यंत विज्ञानाने एकूण 118 एलिमेंट ओळखलेली आहेत. या 118 पैकी पृथ्वीवर नैसर्गिकरित्या अणु क्रमांक 1 ते 92 पर्यंतची मूलद्रव्ये आढळतात. मात्र अणु क्रमांक 43 टेक्निशियम आणि 61 प्रोमेथियम ही दोन मूलद्रव्य खूप अस्थिर असल्यामुळे निसर्गात फारच क्वचित रेडिओ विघटनाच्या वेळीच आढळतात. म्हणूनच काही पुस्तकांमध्ये ही दोन मूलद्रव्य नैसर्गिक मूलद्रव्यांच्या यादीतून वगळली जातात. याशिवाय उरलेली 24 मूलद्रव्य पूर्णपणे कृत्रिम आहेत. ही मूलद्रव्य मानवाने प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार केलेली आहेत. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न येतो, सोनं वेगळं का दिसतं आणि ऑक्सिजन वेगळा का वागतो? याचं कारण फक्त अणू असणं नाही, तर अणूची रचना वेगळी असणं आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अजून थोडं आत जावं लागेल. अणूच्या आत. हा आहे एक अणू. तुम्हाला मधोमध एक दाट भाग दिसतोय? यालाच आपण म्हणतो न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये अणूचा जवळजवळ सगळा वस्तुमान असतो आणि इथेच दोन कण असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता न्यूक्लियसच्या भोवती तुम्हाला काय दिसत आहे? तो आहे प्रचंड वेगाने फिरणारे इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आजूबाजूला ठराविक मार्गावर फिरत नाहीत, तर ते आपल्याला एका ढगासारखे दिसतात. म्हणूनच आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन क्लाउड. आणि म्हणूनच प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या तिघांच्या संख्येमुळेच प्रत्येक मूलद्रव्य वेगळं वागतं, वेगळं दिसतं आणि वेगळ्या गुणधर्माचं असतं. आता एक महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. अणूमध्ये सर्वात हलका कण कोणता? याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन. म्हणून आता आपण थोडा इलेक्ट्रॉनकडे पाहूया. इलेक्ट्रॉन हे अतिशय लहान कण असतात आणि यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न हमखास विचारला जातो. निगेटिव्ह चार्ज असलेला कण कोणता? याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती प्रचंड वेगाने फिरत असतात. मग एक प्रश्न येतो, जर इलेक्ट्रॉन फिरत असतील तर ते अणू सोडून बाहेर का पळून जात नाहीत?
याचं कारण आहे इलेक्ट्रिक फोर्स. प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. विरुद्ध चार्ज एकमेकांना ओढतात. म्हणूनच इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आसपास बांधले जातात. आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. साधारणपणे एखादा ॲटम न्यूट्रल असतो. म्हणजे काय? म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. हा मुद्दा स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. आता आपण अणूमधल्या सर्वात महत्वाच्या कणाकडे येतो, प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे अणूची ओळख. कारण प्रोटॉनची संख्या बदलली तर मूलद्रव्यच बदलतं. स्पर्धा परीक्षेच्या मानाने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मूलद्रव्याची ओळख कोणत्या कणावर अवलंबून असते? याचं उत्तर आहे प्रोटॉन. प्रत्येक मूलद्रव्याला एक ठराविक प्रोटॉन संख्या असते. उदाहरण पाहूया. जर अणूमध्ये फक्त एक प्रोटॉन असेल तर तो हायड्रोजन, 2 प्रोटॉन असतील तर तो हेलियम, आणि जर अणूमध्ये 118 प्रोटॉन असतील तर तो ओगॅनेसॉन. या प्रोटॉनच्या संख्येलाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. आता हे लक्षात ठेवा, एका मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर कधीच बदलत नाही. जर तो बदलला तर ते मूलद्रव्य राहत नाही. म्हणूनच ॲटॉमिक नंबर हा मूलद्रव्याचा सर्वात महत्वाचा ओळखचिन्ह आहे. यानंतर आपण पाहूया न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणताही विद्युत चार्ज नसतो, म्हणजे तो न्यूट्रल कण आहे. स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न वारंवार विचारला जातो. चार्ज नसलेला कण कोणता? याचं उत्तर आहे न्यूट्रॉन. आता एक महत्वाचा प्रश्न. सगळे प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात, म्हणजे ते एकमेकांना दूर ढकलायला हवेत. मग न्यूक्लियस तुटत का नाही? याचं कारण आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. न्यूट्रॉन या बलाच्या मदतीने प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला न्यूक्लियसमध्ये एकत्र बांधून ठेवतात. म्हणूनच न्यूट्रॉनला अणूचं गोंद असं म्हटलं जातं. आणि एक महत्वाची गोष्ट, जर न्यूट्रॉन नसते तर न्यूक्लियस स्थिर राहिला नसता. इतकंच नाही तर संपूर्ण विश्वात फक्त एकच मूलद्रव्य अस्तित्वात राहिलं असतं, तो म्हणजे हायड्रोजन. हा मुद्दा स्पर्धा परीक्षेत खूप महत्वाचा आहे. आता शेवटचा आणि गमतीचा प्रश्न. तुम्ही नेमके कशापासून बनलेला आहात? जरा विचार करा. उत्तर थोडं आश्चर्यकारक आहे हा. तर मानवी शरीर हे फक्त 6 मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. सर्वाधिक ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन. पण खरोखर अद्भुत गोष्ट म्हणजे दररोज श्वास घेणे, खाणे, घाम येणे या प्रक्रियेत तुमचे जवळजवळ सर्व अणू बदलत राहतात. म्हणजे तुम्ही सतत बदलणारा अणूंचा संग्रह आहात. जर तुमचे अणू सतत बदलत असतील तर खरंच गेल्या वर्षीचे तुम्ही आज आहात का? तर आज आपण पाहिलं की आपलं जग कितीही मोठं वाटलं ते खरोखर अतिशय लहान ॲटम पासून बनलेलं आहे. आणि ॲटम प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे. यांच्यामुळेच मूलद्रव्य तयार होतात. या लेक्चरच्या आधारे तयार केलेल्या सर्व नोट्स तुम्हाला MPSC प्रोफेसरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. त्यासाठी चॅनलला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या लेक्चरवर आधारित क्विज देखील टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत, जेणेकरून तुमची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस दोन्ही सुलभ होतील. अशाच दर्जेदार लेक्चर्ससाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला पुढे कोणता टॉपिक हवा आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.